बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेसची युती करेल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल। त्या बाळासाहेबांच्या विचारावर मी हे काम करतोय कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का दार उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे। जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे। अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे। सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे। त्या भगव्या झेंड्याची लाज ठेवण्याकरता लोक सांगतात की मोदी साहेबांनी काम केले नाही, या सरकारने काम केलं नाही। अरे भिकारी दिसतो का तुम्हाला? 70 कोटी जनतेला मोफत धान्य देणारा एकमेव पंतप्रधान आहे, त्याचं नाव आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी। आज भिकारी दिसतो का माझी माय? सकाळी नेता आवाज आहे, भाकर दे बाई, उष्टी भाजी दे बाई। अरे 5 वर्षापासून मोफत धान्य देणारा पंतप्रधान जन्माला आला म्हणून आज एक भिकारी दिसत नाही। हे काम आमच्या मोदींनी केलंय। टाका घेऊन फिरलेला माणूस आहे। वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारानं 1984 साली प्रेरित झालेला माणूस आहे हा गुलाबराव पाटील जो उभा आहे। 1 वर्ष धर्मधार्मिक कार्यासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जेलमध्ये राहणारा माणूस आहे कि बाला साहेब ठाकरे जी ने 3 कमान से छोड़ा, पापी लोगों का कमर तोड़ा। मुंबई नगरी में बैठे थे हिंदुओं के राजा, अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आजा। इसीलिए तो दौड़ रहा है छत्रपति का घोड़ा, पापी लोगों का हमने कमर तोड़ा। त्या शिवसेना प्रमुखांच्या विचारानं मी काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि तुम्ही आम्हाला सांगतायत अरे तुम्हाला तर बाळासाहेबांच्या फोटोची त्या काळामध्ये ॲलर्जी होती, आता तुम्ही आमच्या बाळासाहेबांचे फोटो वापरायला लागलेत। त्यामुळे तुम्ही भाजप शिवसेना किती वेळ लोकांवर टीका करा, तुम्ही लोकसभेमध्ये निगेटिव्ह फैलवलं। दलितांना सांगितलं घटना बदलून टाकतील, कुठे घटना बदलली? जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहब की घटना का नाम रहेगा, हे कोणी विसरता कामा नये। अहो आप्पा, सगळ्यात जास्त कीर्तन करणारं गाव जर कुठलं असेल तर ते शिरसोली गाव आहे। त्या गावांना भजनी मंडळाचं साहित्य देणारा हा गुलाबराव पाटील आहे, विसरता कामा नये। त्यामुळे मागच्या वेळेस माझ्याबरोबर बारी समाज बऱ्यापैकी नव्हता, पण या वेळेस गुलाब के साथ में बारी है, इसकी बात भारी है। त्यामुळे आता तुम्ही विसरून जा की शिरसोलीमध्ये गुलाबराव पाटील हे सगळे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आडवे केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। देवकरप्पा म्हणतात की गुलाबराव पाटलांचे 2 नंबरचे धंदे, मी एक कागद आणलाय, त्यांनी त्यांच्या मुलाची शपथ घेऊन सांगायचं DSP वाईन शॉप नावाचा आंबेगाव पुण्यामध्ये त्यांचं सगळ्यात मोठं देशी दारूचं दुकान आहे। आई शपथ, माझ्या मुलाची शपथ। आणि त्याचे मालक आहे शिवाजीराव देवकर आणि गुलाबराव देवकर, दोघं पार्टनरशिप मध्ये यांचं देशी दारूचं दुकान आहे। हा संत आहे का? हे कागद आहे आणि खोटं असेल तर खुलासा करा उद्याच्या पेपरात। देवकरप्पा, उद्याच्या पेपरात खुलासा करा। हा सांगतो ना की गुलाबवाला रेतीवाल्याच्या मागे आहे। आता बांबोरी गाव गधड्यावर रेती व्हायचं, माझे बापदादा सांगतात, त्यावेळेस गधड्यावर रेती राहतात। आता कोळी लोक नदीच्या काठी राहतात, रेतीने वाहणार तर मग काय फुटा वाहतील का? गुलाबराव पाटील त्यांच्या मागे उभा आहे। अरे त्यांचा मूळ धंदा तोच आहे। मी काय करू शकतो तिथे? तुझं कॉलेजचं काम चालू आहे, मग तू रेती कुठून आणतो? म्हणजे प्रत्येक समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करा। आता एकच वापर करताय, मी मराठा समाजाचा आहे, मग इथे स्टेजवर बसले कोण आहे? जडकेकर महाराज मराठा, सुभाष अण्णा मराठा, निलेश पाटील मराठा, मनोज दादा मराठा, मनोहर पाटील मराठा, 50% तर मराठा आहे। मी मराठ्यांना काय त्रास दिला? आनंदू पाटील सभापती झाला असता का जर मराठा असता आणि नसता तर? गुलाबराव पाटलांनी या मराठ्याला सभापती केलं। माझ्याकडे काही जात पात नाहीये, तुम्ही जातीवाद करतायत। ज्यावेळेस सगळे पर्याय संपतात त्यावेळेस लोक जातीचा आधार घेतात।
मेरे पास न मेरे बाप की दौलत है, न मेरे दादा की दौलत है। मेरे पास न मेरे बाप की दौलत है, न मेरे दादा की दौलत है। मेरे पास तुम्हारे आशीर्वाद की दौलत है।